नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास तळवले. कालच्या व्हिडिओला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असाच एक नवीन विषय घेऊन आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे. आजचा आपला विषय आहे कधी ग्राहकांना रडवणारा आणि आपल्या शेतकरी वर्गाला कायमच रडवणारा कांदा. महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी पिकांपैकी एक म्हणजे कांदा. पण आजची कांद्याची अवस्था बघितली तर मन सुन्न होते. ज्या कांदा पिकाला रोप टाकण्यापासून ते काढणीपर्यंत 50 ते 55 हजार रुपये एकरी खर्च येतो, तोच कांदा आज 5 ते 6 रुपये किलो दराने विकतो आहे. आताच्या घडीला पूर्ण पिकअप किंवा ट्रेलर भरून कांदा बाजार समितीत नेल्यावर खर्च वजा करता अवघे 300 ते 400 रुपयांची पट्टी हातात येत आहे. काय म्हणत असेल होत्या शेतकऱ्यांचे मन? नफा सोडा हो, निदान त्यांच्या कष्टालाही किंमत नसावी का? अहो, जेव्हा आम्हा शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत जातो ना, तेव्हा फक्त शेतमालच सोबत जात नाही, तर त्या शेतमालाच्या जोरावर बघितलेली स्वप्ने देखील सोबत जातात. आणि मग हा कष्टाने फुलवलेला माल कसा विकला जाणार व आमची स्वप्ने साकार होणार की नाही हे कोण ठरवतं? तर तेथील व्यापारी आणि दलाल. कांद्याचे भाव थोडे वाढले की सर्वसामान्यांचं बजेट लगेच कोलमडते आणि येथे वर्षानुवर्ष पिकाला भाव मिळत नाही, तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या कारभारणीचं बजेट कुठे जातं? सगळ्यांचेच भाव वाढले तरी चालतील, हे शेतमालाचे भाव वाढले नाही पाहिजे. या मानसिकतेतून आपण लवकरच बाहेर यायला पाहिजे. कापूस, सोयाबीन या पिकांची देखील अवस्था कांद्यापेक्षा काही वेगळी नाही. आपण शेतकरी रस्त्यावर कांदा ओतून निषेध व्यक्त करतोय, पण हे असे किती दिवस चालणार? चला तर मग आता फक्त शेतमालच पिकून उपयोग होणार नाही, तर भाव नसताना शेतमालांच्या विविध प्रक्रिया उद्योगांकडे देखील वळले पाहिजे. तर असेच काही प्रक्रिया उद्योगांच्या आयडिया तुमच्याकडे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. जय शिवराय.